प्राइज आहे भूषण सर या. संघ मालक अजयजी जगताप अनया 11 कोनोली संघाचे संघ मालक आहेत. त्यांच्या वतीनं या ठिकाणी पारितोषिक असेल. कॅप्टन योगेश धोत्रे यांच्यासाठी पारितोषिक असेल 1100 रुपयांचं. जोरदार टाळ्या. समान दत्तर यांच्यासाठी देखील 1100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी मात्र दिलं जाणार आहे. संघ मालकांच्या वतीने हे पारितोषिक आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. कॉमबॉक्स मधून पुन्हा एकदा आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आवाज ऐकायला मिळेल जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर यांचा. थँक्यू. धन्यवाद राहुल सर. आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता असे दोन संघ आमने सामने लढताना पाहायला मिळत आहेत. एका टीम मध्ये आयकॉन किरण कोबरे तर दुसऱ्या टीम मध्ये आयकॉन अमोल डोबे. दोन खेळाडू आमने सामने असतील आता. परंतु पहिल्या डावाचा विचार करता आणि पहिल्या षटकाचा विचार करता अमोल कासार यांनी आतापर्यंत 4 चेंडू फक्त आणि फक्त 1 धाव जी खर्च केलेली आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिले चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, धावबाची संधी होती परंतु अगदी आपण पाहतो बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक नाहीये त्यामुळे चेंडू फेकला गेला नाही. 1 धाव आली आणि एका धावून सेकेने घनश्याम सोनेजी अर्थात पप्पू सोनेजी आपल्या या ठिकाणी खातं खोलतोय. धापलं कधी धावसंख्या अवघ्या 2 आहेत. मनापासून अभिनंदन. या ठिकाणी अनया 11 कोनोली टीम अजयजी जगताप यांच्या मालिकेचा संघ आणि हा संघ या स्पर्धेमध्ये लागोपाठच्या दोन्ही मॅच जिंकत या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये दाखल झालेला आहे. या टीमचं मनापासून अभिनंदन, मनापासून कौतुक आहे. आणि या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू पोहोचलाय मिड विकेटला, सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार चरण छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक जर अगदी आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये अगदी पहिल्या क्रमांकाचं जे संपलं गेलं आणि धापलकाची धावसंख्या जी आहे ती पाहायला मिळते. एकूण 8 धावा आपल्याला पाहायला मिळते. तर नवीन गोलंदाज शुभम गीते या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. बड्डे बॉय आपल्याला जो पाहायला मिळतोय भरतदादा टिंगरे, पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, पुण्याच्या टेनिस क्रिकेट विश्वातला असणारं एक खूप मोठं नाव आहे. आणि टिंगरे सरकार हा पुण्यातला एक नावाजलेला महाराष्ट्रात एक नावाजलेला संघ आहे. या संघात शुभम गीते नेहमी खेळत असतो आणि खास भरतदादा टिंगरे अध्यक्षांच्या वतीने शुभम गीतेसाठी 1000 रुपये माझ्याकडे जमा पण झालेले आहेत. शुभम गीते वेळ मिळाला की 1000 रुपये तुम्ही घेऊन जायचे, तुमचे बक्षिसाचे पैसे माझ्याकडे जमा आहेत. शुभम आलाय गोलंदाजी मार्कावरती. समोर पप्पू जातोय. खेळाडू आता प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळालेत. मैदानाच्या बाहेर चेंडू पाठवलाय. विकी मुंडेच्या बॅटमधून येतोय खणखणीत षटकार. फटका असा ध्वाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणीत षटकार. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे आक्रमण विकी मुंडेने केले. लागोपाठचा दुसरा षटकार या डावातला आलाय. याच्या अगोदर बंडी तिडके सर अर्थात विशाल सरांनी 1 षटकार खेळला होता दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती. तिसरं षटक सुरू झालं किरण खोबरे याचं आणि त्या पहिल्या चेंडूवरती विकी मुंडे यांनी ठिकाणी षटकार खेळलेला आहे. 29 धावा आहेत. आणि हो गई गलती
हो गई भूल, दांडी दांडी गुल. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. विशेष करून अगदी आपण पाहतोय की एक फुलटॉस चेंडूवरती इथं विकेट येताना पाहायला मिळालेली आहे. आणि अगदी आपण पाहिलं की मैदानाच्या आतमध्ये थोडासा शफल होताना फलंदाज पाहायला मिळाला. इथे एक बक्षीस आलेलं आहे. हनुमंत गव्हाणे यांच्या वतीने अमोल डुबे यांच्या अर्धशतकी खेळीसाठी 5,555 रुपयाचं पारितोषिक. अर्धशतक पूर्ण झालं तर 5,555 रुपये आहे. आणि या दरम्यान लोंगलला चेंडू आहे तिथे झेल झालाय. फलंदाज बाद. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. इथे एक बक्षीस निश्चितप्रमाणे आलेला आहे. लागोपाठचे 3 विकेट जर इथं किरण खोबरे घेत असेल तर सुशांत आयर पाटील संघ मालकांच्या त्याने प्राइज आहे तब्बल 11,111 रुपये. 11,000 का इनाम है. लगातार 3 विकेट के लिए किरण खोबरे, इनके लिए प्राइज. कल्याणजी येते याच्यातून एक सुद्धा प्राइज या ठिकाणी आले. विकेट हॅट्रिक साठी 1100चं प्राइज. हॅट्रिक बॉल. आणि यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय अतिशय सुरेख चेंडू निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळालाय. स्ट्राईकला असणारा अनिकेत काळे निश्चितप्रमाणे याला आपण पाहतोय. धाप्रगती धावत संख्या 29 आहे. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये हा धपलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. तयार. आणि इथं अगदी आपण पाहतोय अनिकेत काळेला निश्चित प्रमाणात मिळालेले हे जीवनदान आपल्याला पाहायला मिळतंय. किरण खोबरे अतिशय महत्त्वाच्या 2 विकेट म्हणजे आयडॉल विकी मुंडेला त्यांनी बाद केलं. पुढच्या चेंडूवरती अमोल डुबेला त्यांनी बाद केले. एक षटकार पहिल्या चेंडूवरती जरी त्याला आला असला परंतु मैदानाच्या आतमध्ये किरणची कामगिरी अफलातून पाहायला मिळते. या दरम्यान अगदी आपण पाहिलं अनिकेत काळेच्या बॅट पुढे चेंडू लॉंग ऑनला तिथे खेळला गेलाय आणि क्षेत्र अफलातून आहे. रमेश शिराळे आज फलंदाजीपेक्षाही त्याचं क्षेत्रक्षण खूप ताकदीचं पाहायला मिळालं. 3ऱ्या पंचांची मदत घेतली गेली. सेफ आहे की नाही. आणि 3ऱ्या पंचांचा इशारा आहे. षटकार आहे. कारण ऑनस्क्रीन या गोष्टी पाहायला मिळत आहेत की चेंडू ज्यावेळेस हाताला स्पर्श करून होता म्हणजे टच होता हातात चेंडू होता त्यावेळेस त्याचा डावा पाय हा सीमारेषेला टच झालेला आहे. तुम्ही ऑनस्क्रीन पाहू शकता आणि म्हणून हा षटकार या ठिकाणी आहे. पण एफर्ट जबरदस्त आहे. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. हे पण जबरदस्त आहे. धावप्रगती धावत संख्या निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतो या ठिकाणी षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर 35 धावा 3 गड्यांच्या मोबाईल्यात 35.
लॉस ऑफ 3 विकेट. हनुमंत गावडे यांच्या वतीने एक बक्षीस आहे. अनिकेत काळेच्या अर्धशतकासाठी 5,000 रुपये आणि षटकर हॅट्रिकसाठी या ठिकाणी 2100 रुपयाचं प्राइज या ठिकाणी जे असणार आहे. इथे क्षेत्ररक्षण सुरेख होताना पाहायला मिळाले. चेंडू कव्हर केला गेला म्हणून जायभावी अगदी आपण पाहतो ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालंय. त्या दरम्यान 2 धावा त्यांनी आपल्या संघासाठी वाचवल्यात. धापरका धावा संख्या 37 आहे. संजू बावगिरी 11 लोणीचा संघ टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि सुजय पर्व साई 11 शिर्डी संघ अगदी आपण पाहतोय जो मैदानाच्या आतमध्ये इथे सुरुवातीला फलंदाजी करतोय. पहिला डाव चालू आहे. या दरम्यान खूप दूरवर चेंडू खेळण्याचा प्रयत्न. त्या दरम्यान अगदी आरामात आलेली एक सिंगल आहे. धापरका धावा संख्या 38 धावा 38 लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचा चालू असताना सामना क्रमांक 5 अगदी आपण पाहतोय जो मैदानाच्या आतमध्ये आहे. शांत प्रकारचं वातावरण अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. हे वातावरण कशा प्रकारे अशांत केलं जाईल तेही आपल्याला पाहिजे. या दरम्यान आपण पाहतोय अनिकेतच्या बॅटमध्ये चेंडू कव्हरला खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. 1 धाव तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होता परंतु नकार दिलाय. रमेश ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहिजे मिळालंय. धापरकाची धावसंख्या 39 3 गाड्यांच्या मोबाईल्यात. यानंतर एक सन्मान आपण जो संपन्न करणार आहोत. सन्मान असेल संघ मालकांचा. साईरुद्रा फायटर्स पाथर्डी या संघाचे संघ मालक यांचा हा सन्मान असणार आहे. त्याचं कारण असं आहे की या संघाची कामगिरी अतिशय अफलातून आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली परंतु या संघाला या स्पर्धेच्या बाहेर जावं लागतंय. यावेळेस अगदी आपण पाहिले बंटी तिडके सर तिथे मिड विकेट चेंडू खेळताना पाहायला मिळत आहेत. 1 धाव येईल. धापरका धावा संख्या पुढे जाऊन पोहोचते. 40 धावा धापरकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत शिर्डी संघाच्या. तर साईरुद्रा फायटर्स या संघाचे संघ मालक पाथर्डी टीमचे संघ मालक राहुल म्हस्के सर आणि कल्याणजी यादव साहेब यांचा सन्मान आदरणीय धनंजय आहेर सर यांच्या शुभ हस्ते संघ मालकांचा सन्मान या ठिकाणी अगदी संपन्न केला जात आहे. या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करावा अशी आपणास विनंती आहे. सूर्यप्रकाशचा फटका तिथे क्षेत्ररक्षकाच्या क्षेत्ररक्षकाने मात्र अफलातून कामगिरी केलेली आहे. जेल जरी झाला नसेल परंतु तिसऱ्या पंचांची मदत आहे. पण शुभम गीते त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सूर्यप्रकाशची कामगिरी करतोय. तिसऱ्या पंचाची मदत निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय या ठिकाणी घेतली गेलेली आहे. त्यानंतर अजून एक सन्मान आहे मराठा वॉरियर्स लोणी. याही संघांचा सन्मान या ठिकाणी अगदी आपण करणार आहोत. त्याचं कारण असं आहे की खास करून यांनाही मात्र या स्पर्धेच्या बाहेर जावं लागते आणि त्यांचा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून टीम ओनर आदरणीय शरद आहेर पाटील आणि सुशांत आहेर पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. क्या बात आहे. शुभम गीते सेफ आहे. सुरेख क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळाले. 41 धावा निश्चितप्रमाणे. 1 चेंडू बाकी राहिलाय. आणि या दरम्यान परत एकदा एकाच हाताने तर फटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. वा काय झेल घेतलाय. मनच जाय भावे नानाने घेतलेला झेल. फलंदाज बाद. नाचायचंय लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपले. 4 बाद 41 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळतात.
एकाच हाताने स्ट्रोक निश्चितप्रमाणे खेळला गेला होता बंटी सर यांच्या बॅटमधून, परंतु मनोज जायभावे झेल घेत असताना त्याच्याही डाव्याच हातात अगदी चेंडू आलाय आणि त्यांनी सुद्धा एकाच हातात झेल घेतला असं म्हणून हरकत नाही. एक चांगली कामगिरी निश्चितप्रमाणे मनोज जायभावेची होताना पाहायला मिळाली. पण तत्पूर्वी मला कौतुक करावं लागेल, दोन्ही वेळेस अगदी तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली. एकदा षटकार आहे की नाही, त्यावेळेस षटकार होता, तो दिला गेला. त्यावेळेस दुसऱ्या वेळेस अगदी आपण पाहिलं की त्यावेळेस चेंडू सेफ आहे की नाही हे पाहिलं गेलं आणि तिथे चेंडू सेफ आहे हे सांगितलं गेलं. कॅमेरामॅनचं मनापासून कौतुक आहे. खूप ज्या अडीअडचणी आहेत त्या दूर करण्याचं काम कॅमेरामॅन करतायत, तुमचे मनापासून कौतुक. दीपक आणि निलेश या दोन्ही कॅमेरामॅनचं मनापासून कौतुक. असू द्या असू द्या दीपक, असू दे. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू मिड विकेटला, तिथे क्षेत्ररक्षक आहे, फलंदाज बाद. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. आपण पाहतो इथे पाचवा फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय. 5 बाद 41 धावाफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5वं षटक या दरम्यान अगदी जे चालू आहे. यावेळेस अगदी आपण पाहतो श्यामच्या बॅटमधून एक सूर्यप्रकाशचा फटका तर खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतो. किरणचं मात्र कौतुक असणार आहे. किरणने आतापर्यंत 9 चेंडू टाकलेत. हे 9 चेंडू टाकत असताना किरणने धावा खर्च केला फक्त आणि फक्त 13 धावा. पण महत्त्वाचे 3 विकेट त्याने घेतलेले आहेत. ते 3 विकेट कोणाचे आहेत? आयकॉन आयडलच्या विकेट आहेत. म्हणजे 1 विकी मुंडे, 2 अनिकेत काळे आणि 3 अमोल डुबे. या दरम्यान अगदी आपण पाहतो राजच्या बॅटमधून चेंडू खेळला गेला. त्याचे क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल आपल्याला पाहिलं मिळते. सिंगलच्या पर्यंत आपल्या पुढे जाऊन पोहोचेल. 43 वरती 5वं षटक चालू आहे. 5 फलंदाज बाद. श्याम फलंदाजी मार्कवरती आहे. आज कशा प्रकारची कामगिरी करतोय श्याम ते आपण पाहू. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय यावेळेचा चेंडू अगदी बॅटवरती काही होऊ शकला नाहीये. निर्धार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पाचवं षटक संपलं. 5 बाद 43 धावा या ठिकाणी जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांसाठी ही गोष्ट मला आवर्जून सांगायची, ऑनलाईन सुद्धा जो मित्रपरिवार आहे, उद्या 19 तारीख आणि उद्या 19 तारखेला आपल्या या लोणी प्रवरा शहरामध्ये राज्यपालांचं आगमन होत आहे. आणि म्हणून उद्याचा दिवस आपल्याला क्रिकेटची स्पर्धा ही 1 दिवस फक्त बंद ठेवावी लागणार आहे. बरोबर ना धनंजय सर? हां, उद्याचा दिवस निश्चितप्रमाणे आपली क्रिकेटची स्पर्धा बंद राहणार आहे. आणि शुक्रवारी सुपर 8चा पहिला दिवस, शनिवारी सुपर 8चा दुसरा दिवस आणि रविवारी आपल्या क्रिकेटची स्पर्धेची फायनल असणार आहे. त्यामुळे उद्याचा दिवस 1 दिवस रेस्ट असेल. या दरम्यान अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल, फलंदाज बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. बंटी लिंगायतने घेतलेला एक चांगला झेल आपल्याला जो पाहायला मिळालाय.
चांगला क्षेत्ररक्षक या शहराचा निश्चितप्रमाणे आहे. गौरवणिक यांचे अतिशय जवळचे मित्र आहेत आणि पलीकडच्या बाजूला या दरम्यान अगदी आपण पाहतोय परत एकदा बंटी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव तर आरामात दिली. फिकी सुद्धा लाच्या बाप ऑन दी स्टंप थ्रो आहे. चांगली फिकी पाहायला मिळते. एक सिंगल आली, धापलक वाढलाय. धापलकाची धावसंख्या आता 44 आघाड्यांच्या मोबाईलात शेवटचं षटक निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय या दरम्यान जे चालू आहे. ओलंदाज तयार आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिले फाईन लेगला चेंडूला फक्त दिशा दिली परंतु क्षेत्ररक्षण तितक्या ताकदीचं होताना पाहायला मिळाले. एकदा परत एकदा येईल आणि एका धावसंख्येनंतर धापरकरती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर ती पुढे जाऊन पोहोचेल 45. या दरम्यान चेंडू परत एकदा हवेत. चेल फलंदाज बाद. समीर बाद. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय मेजर राजू राऊत 7-45. एक इंडियन आर्मी आमचे राजू मेजर, त्यानंतर महाराष्ट्र पोलीस निलेश आणि अजून एक झेल रमेश शिरले जिथे उभा आहे तिथे सातत्याने झेल होत आहेत. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची. रमेश शिरणे आतापर्यंत 3 झेल जे घेतलेले आहेत. एकूण 8वा फलंदाज बाद. 8 बाद धापलकर धावसंख्या 45 आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये समीर ढाकणे. हॅट्रिक झाली तर 1100चं प्राइज शरद भाऊ आरे पाटील यांच्या वतीने आणि या दरम्यान हॅट्रिक पूर्ण. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 विकेट आल्यात. एक इनिंग या ठिकाणी संपली गेली. 9-45. सुजय पर्व साई 11 शिर्डी. चला घाई करा, चला घाई करा. अजून एक मॅच बाकी आहे. अजून 6 मॅच आज. ही 5वीच मॅच आहे. चला फलंदाज रेडी राहा आणि क्षेत्ररक्षण टीम आहे आपण रेडी राहा. 45 धावा झालेल्या आहेत. 46 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. तो संजू वगैरे 11 लोणी या संघाला. 36 चेंडू 46 धावा. छत्तीस चेंडूमध्ये 46 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे आणि हा 36 चेंडूमध्ये 46 धावा कशा होत आहेत ऐकूया राहुल वंबे सर यांच्या आवाजामध्ये.
त्याच्या वेळेस तू म्हणजे तू झालं तसं जवळ करायचं नमस्कार. अनिकेत आणि समीर जाऊ दे बाहेर समय बाहेर जा सर तुम्ही समोर सर सर काय समोर सर क्रॉस तू बेकर मच्छी बॉलिंग करे बिंदास ए आमल्या जरा माग माग ए आमल्या आमल्या ए समय सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 36 चेंडू 46 धाव्यांची गरज. मनोज साहेब हवे आणि शुभम गीते ह्या दोन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि अमोल डुबेच्या हातामध्ये बॉल. पहिलाच बॉल मनोज साठी आपण पाहिलाय. अगदी बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. अगदी थोडासा बाउन्स होताना हा चेंडू तुम्ही पाहिला. गुडलँथवर थोडीशी उसळी घेतली बॉलनं. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. डॉट बॉलची नोंद स्कोर कार्डवरती होणार आहे. 36 चेंडू आणि 46 ची गरज होती. पहिला बॉल डॉट आलाय. पुढे एकदा हलक्या तडा बॅकफट मध्ये हा बॉल जाणार आहे. तिथे मात्र फिल्डर चेंडूला फील्ड करेल. धाव फलक पुढे एकदा एखाद्या वेळी पुढे पोहोचणार आहे. स्कोअरबोर्ड मध्ये पुढे एकदा आपण पाहतोय सुरुवात होताना स्कोअरबोर्ड मध्ये एक धाव फलकामध्ये आले. 34 चेंडू आणि 45 धावींची गरज. मग कमी धावसंख्येवरती ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पुढे एकदा इथे पहा हुक करण्याचा प्रयत्न होता आणि याबरोबर डिरेक्ट हिटचा प्रयत्न देखील आपण पाहतोय जो फसला गेलाय. मॅच मध्ये खरं तर रोमांच पाहायला मिळायला पाहिजे होता. कारण सुजय पर्व सायलेवन शिर्डी ह्या संघाच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. पण बॅटिंग करत असताना आपण पाहिलं इथे कोणतेही फलंदाज इथे मोठी इनिंग खेळू शकले नाहीत. धावसंख्या कमी उभी राहील. पण खरं तर आता इथे डिफेंड करत असताना एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॉल हवेमध्ये होता बराच वेळ. दुर्बलनं फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र पूर्ण होणार आहे. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुढे एकदा पूर्ण होत आहेत. स्कोर कार्डवरती छोटासा बदलाव. संजू भाऊ गिरी 11 धोनी ह्या संघाच्या स्कोर कार्डवरती 4 धावा आहेत. 32 बॉल शिल्लक आहेत. अजूनही 42 धावा विजयासाठी बनवायच्या. 32 चेंडू 42 धावा. बॉलिंग मार्कवरती आयकॉन अमोल डुबे. तर बॅटिंगवरच्या माध्यमातून आपण पाहतोय स्ट्राइक एंडवरती मनोज. रिव्हर्स आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट स्ट्रोक. बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील 4 चौकार. रेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. पुढे एकदा हलक्यातून दिशा दिली. 5 क्षेत्रामध्ये बॉल पोहोचेल. पायाच्या साईडने बॉल इथे स्टॉप केलाय. पण त्या अगोदर धावा देखील मैदानाच्या आतमध्ये किती येणार आपण पाहणार आहोत. 3 धावा इथे मात्र पूर्ण होतात. लेग बाईसच्या माध्यमातून इथे धावा येत आहेत आणि कॅल्क्युलेशन देखील पुढे एकदा थोडंसं बदलणार आहे. षटक पहिलं षटक संपतंय. स्कोर कार्डमध्ये इथे आपण पाहतोय पहिलं षटक संपत असताना धाव फलकावरती 11. 30 बॉल शेवटचे शिल्लक आहेत आणि 35 धावींची गरज. संजू भाऊ गिरी 11. 6 चेंडूंचा डाव होऊन पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. धन्यवाद DJ.
11 धावांची पार्टनरशिप म्हणून साहेब हवे 5 चेंडूंचा सामना केलाय. 10 उडवल्यात. शुभम गीतेनं 1 चेंडू खेळलाय. 1 धाव त्याच्या बॅटमध्ये येताना तुम्हाला पाहायला मिळाली. पहिल्याच षटकामध्ये 11 आल्यात. अजूनही 30 बॉल इथे मात्र शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज अजूनही असणार आहे. 6 षटकांची मॅच. दोन्ही टीम्स तुम्ही पाहताय. सुजय पर्व, साई इलेव्हन शिर्डे आणि त्यांच्या विरोधामध्ये संजू भाऊ गिरी 11 दोन्ही ही टीम तुम्ही पाहताय. अनिकेत या ठिकाणी संपर्क करा. अनिकेत. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल या ठिकाणी धावफलकाला पुन्हा एकदा करता येणार आहे. 12 धावा धावफलकामध्ये आहेत. षटक क्रमांक 2 विशाल यांच्या हातामध्ये बॉल. पहा खरं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल इथे पाहायला मिळतोय. लागोपाठचा दुसरा व्हाईट बॉल आहे. या अगोदर लागोपाठचे 3 षटकार देखील तुम्ही निलेश वरपे यांच्या माध्यमातून पाहिले. लागोपाठचे 6 चौकार खेळणारा बॅट्समन देखील ह्या स्पर्धेनं पाहिलाय. हो पुन्हा एकदा डीप मध्ये हा बॉल. कव्हर पॉइंट मध्ये मॅग्निफिसंट रूम बनवली. बॅकफूट वरती गेले. त्यानंतर पूर्णपणे बॉल बॅट वरती कलेक्ट केला आणि इथे पुन्हा एकदा पाहायला मिळतोय सुंदर असा चौकार. सीमा रेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. 29 चेंडू शिल्लक आहेत आणि 29 धाव्यांची गरज म्हणून साहेब हवे पुन्हा एकदा ह्या मॅच मध्ये लाजवाब परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. 6 चेंडूमध्ये आतापर्यंत 14 आल्यात. विशाल बिगेट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॅटची एज चेंडूने घेतली. व्यवस्थितरित्या बॅटवरती बॉल येत नाहीये. डॉट बॉल येतोय. 28 बॉल अजूनही बाकी आहेत. 29 बनवायच्यात. आणि पहा कोणताही प्रेशर इथे तुम्हाला बॅटिंग करणाऱ्या दोनही बॅट्समनवरती जाणवणार नाहीये. कारण तुम्ही पहा समीकरण 28 बॉल 29 बनवायच्यात. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न होता. बॅटवरती पुन्हा एकदा बॉल व्यवस्थित येत नाहीये. पॉईंटमध्ये बॉल पोहोचेल. क्षेत्ररक्षक डीपमध्ये चेंडूपर्यंत जाणार आहे. एक सिंगल पुन्हा एकदा इथे मात्र पाहायला मिळते. धावफलकामध्ये पुन्हा एकदा बदलाव. 18 धावा धावफलकामध्ये येतात. कॅल्क्युलेशन पहा पुन्हा एकदा बदललंय. थोडंसं बिघडलंय. 27 चेंडू 28 धाव्यांची गरज. षटक क्रमांक 2 विशाल यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे गोलंदाजी मार्कवरती. अखूट टप्प्याचा बॉल त्याला उडवलंय. लॉंग लेग मध्ये एक सुंदर फटका. मॅग्निफिसंट स्ट्रोक. 6 रन. षटकार. 6 धावा. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील. थँक्यू. हो पुन्हा एकदा शुभम गीते ऑन फायर. बॉल हवाई मार्गाने पोहोचलाय. सीमा रेषा पार. धावा मिळतील 6. हा असेल पॉवरफुल षटकार. फटका असा ध्वाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. थँक्यू. 30 धावा धावफलकामध्ये आल्यात. शुभम गीते आक्रमक झालाय. 3 चेंडूमध्ये 13 बनवल्यात. लागोपाठचे 2 षटकार त्याच्या बॅटमधनं इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या अगोदर एक रेकॉर्ड या स्पर्धेच्या माध्यमातून शुभम गीतेच्या नावावरती आहे. 6 बॉलवरती 6 बाउंड्रीज 6 चौकार शुभम गीतेनं वसूल केलेत. तर आता पुन्हा एकदा तुम्ही पाहताय लागोपाठचे 2 मॅक्झिमम सिक्सर्स त्याच्या बॅटमधनं आलेत. तिसरा येणार का? विशाल तयार. याबरोबर पहा हलक्या तळा बॉल इथे खेळलाय. अगदी विकेटचा प्रयत्न होता. वेग कमी होता. बॅटवरती बॉल प्रॉपर मिडल झाला नाही. इथे मात्र कोणतेही धाव मिळणार नाही. षटक संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा आहेत. अजूनही 24 चेंडू बाकी. 16 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी. संजू भाऊ गिरी 11 लोणी. संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 24 चेंडू शेवटचे बाकी आहेत आणि 24 बॉलमध्ये आपण पाहतोय अजूनही 16 धावा इथे मात्र विजयासाठी बडवायच्यात. खूप आक्रमकता इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अगदी बॅटिंगमध्ये ती खूप जाणवली. पण आता बॉलिंगमध्ये कदाचित आपण पाहिलं फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंगमध्ये देखील कोणताही फलंदाज विशेष अशी कामगिरी करू शकला नाही. त्यानंतर
सुजय परवा साई 11 शिर्डी संघाकडनं बॉलिंगमध्ये देखील आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार असेल. रामदास दिशा देण्याचा प्रयत्न, वाईट बॉल, खराब गोलंदाजी पाहायला मिळेल. खराब बॉलिंग आपण या ठिकाणी पाहतोय. आज अगदी 6 संघ तुम्ही कॉलबॅकमध्ये पाहिलेत आणि त्या 6 संघांमध्ये 4 टीम्स ह्या स्पर्धेच्या बाहेर जाणार आहेत, तर 2 टीम्स आज सुपर 8मध्ये क्वालिफाय होतील. त्या कोणत्या असतील ह्या देखील आपल्याला काही क्षणामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. पुढे एकदा पहा, मिड विकेटमध्ये हा बॉल 1 बाउन्स जाणार आहे, बाउंड्री लाईन पार, धावा मिळतील. पुढे एकदा 4 चौकार, 4 रन. सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा सनसनीत चौकार. गोलंदाज तयार असेल. पुढे एकदा डीप काउ कॉर्नर मध्ये बॉल पोहोचतोय, तिथे फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचेल. एक सिंगल येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र कोणताही नसेल. स्कोर कार्ड मध्ये जर आपण पाहिलं 36 आल्यात, 22 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 10 धाब्यांची गरज. 22 बॉल शेवटचे बाकी आहेत, 10 धावा. स्ट्राईक एंडवरती शुभम गीते. हो फाईन एरियामध्ये प्रचंड ताकदवान फटका, मॅक्झिमम स्ट्रोक. डिसिजन काय? अंपायर्स कडे आपण नक्कीच पाहणार आहोत. याबरोबर मॅक्झिमम स्ट्रोक, रन, षटकार, 6 धावा. छत्रपतींचा छावा, या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार. थँक्यू. स्कोर कार्ड मध्ये 42 धावा आल्यात, 21 बॉल बाकी आहेत आणि 4 धाव्यांची गरज. 21 चेंडू शेवटचे बाकी आहेत, जिंकण्यासाठी 4 धावा. संजूभाऊ गिरी 11 लोणी ह्या संघाला अगदी सोपा सामना इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळाला. बॉलिंगमध्ये देखील संजूभाऊ गिरी 11 ह्या संघानं खूप चमक दाखवली. आता बॅटिंगमध्ये देखील मनोज जायभावेला तुम्ही पाहिलं, त्यानंतर अगदी शुभम गीतेला तुम्ही ह्या ठिकाणी पाहताय. दोन्ही फलंदाज खूप खरं तर टॅलेंट आहेत, आक्रमक आहेत आणि याचबरोबर विनिंग मोमेंट, विनिंग स्ट्रोक. संजूभाऊ गिरी 11 हा संघ ह्या मॅच मध्ये मात्र विजय मिळवतोय. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. तर संजूभाऊ गिरी 11 हा संघ आज दिवसभरामध्ये 2 मॅच खेळला आणि दोन्ही मॅच जिंकत सुपर 8 मध्ये हा संघ क्वालिफाय होतोय. टीमचं अभिनंदन. तर यानंतर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देणार आहोत आणि ह्या मॅच मध्ये तब्बल 2 ओव्हर मध्ये धावा खर्च केल्या गेल्या. अगदी 2 ओव्हर मध्ये धावा खर्च केल्या गेल्या फक्त 8 आणि विकेट मिळवल्या 5. कोण असेल मॅन ऑफ द मॅच? तर मॅन ऑफ द मॅच ठरतोयात महाराष्ट्र पोलीस निलेश वरपे सर ठरतात मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच. जोरदार आपण स्वागत करूयात.